हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कसे आहात तुम्ही? मजेत ना? बघा मित्रांनो, आपण शिकत आहोत चॅप्टर केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन. आणि ह्या चॅप्टरच्या आपल्या कालच्या लेक्चरला आपण काय बघितलं? आपण बघितलं ऑक्सिडेशन अँड रिडक्शन मधले ऑक्सिडेशन रिएक्शन. आणि त्यामध्ये आपण बघितलं ऑक्सिडायझिंग एजंट, ज्याला म्हणतात ऑक्सिडंट. Oxidant are the reagent which causes the oxidation in the reaction. Means the reagent which give the oxygen or remove the hydrogen is called oxidant. है ना? जो रिएजंट रिएक्शन मध्ये ऑक्सिजन देतो त्याला ऑक्सिडंट असं म्हणतात. त्याला ऑक्सिडायझिंग एजंट असं सुद्धा म्हणतात. दोन्ही नाव आहे, ऑक्सिडंट आणि ऑक्सिडायझिंग एजंट. त्यानंतर आपण एक रिएक्शन बघितली होती की पोटॅशियम परमॅग्नेट हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. आणि त्यामुळे पाण्यामधले आयर्न, त्याच्यानंतर मॅग्नेशियम आणि इतर मेटल हे काय करतो, तो डिसॉल्व्ह झाले जे मेटल आहे त्यांना काय करतो, कॉग्युलेट करतो. आणि म्हणून वॉटर टँक्स, जे ड्रिंकिंग वॉटरसाठी वापरले जाणारे वॉटर टँक्स आहे, यांना क्लीन करण्यासाठी पोटॅशियम परमॅग्नेटचा वापर केला जातो. है ना? प्युरिफिकेशन ऑफ ड्रिंकिंग वॉटर मध्ये सुद्धा पोटॅशियम परमॅग्नेटचा वापर केला जातो. त्यानंतर आजच्या लेक्चरला आपण पुढे सरकणार आहे आणि पुढे दुसरी रिएक्शन बघणार आहे, ती म्हणजेच काय, रिडक्शन. जसं मी कालच्या लेक्चरला तुम्हाला म्हटलं होतं की ज्याला ऑक्सिडेशन समजलं त्याला रिडक्शन खूप पटकन समजणार आहे. याचं कारण आहे की ऑक्सिडेशनच्या अपोजिट काय आहे, रिडक्शन. काय, रिडक्शन. मग ऑक्सिडेशनच्या अपोजिट म्हणजे काय हो, तर जसं आपण डेफिनेशन बघितली, द रिएक्शन इन विच द ऍडिशन ऑफ ऑक्सिजन और रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, द रिएक्शन इज कॉल्ड ॲज अ ऑक्सिडेशन. ज्या अभिक्रियेमध्ये ऑक्सिजन एक तर ऍड होतो किंवा ज्या अभिक्रियेमधून हायड्रोजन निघून जातो, अशा अभिक्रियेला ऑक्सिडेशन अभिक्रिया म्हणजे ऑक्सिडीकरण अभिक्रिया असे म्हणतात. मग हे जे ऑक्सिडेशन रिएक्शन आहे याच्या अपोजिट रिडक्शन आहे. रिडक्शन म्हणजे काय? मग आता बघा, इथं ऑक्सिजन ऍड होत होता, हायड्रोजन रिमूव्ह होत होता. तर रिडक्शन मध्ये उलट, म्हणजे हायड्रोजन ऍड होईल किंवा ऑक्सिजन रिमूव्ह होईल, किंवा ऑक्सिजन रिमूव्ह होईल. मग ज्या अभिक्रियेमध्ये हायड्रोजन ऍड होतो त्या अभिक्रियेला रिडक्शन असं म्हणतात, किंवा ज्या अभिक्रियेमधून ऑक्सिजन बाहेर पडतो त्या अभिक्रियेला रिडक्शन असं म्हणतात. काय म्हणतात? रिडक्शन. गॉट इट? बघा, सी द रिएक्शन. एक उदाहरण घेऊ आपण, जसं हे वाले उदाहरण घेऊ. काय, CH3 गिव्स, याचं ऑक्सिडेशन होतं नाही, CH2. तर या रिएक्शनला रिव्हर्स करता येईल बघा आपल्याला. म्हणजेच बघा, जेव्हा तुम्ही इथिन घेतात, CH2 डबल बॉन्ड CH2, काय नाव आहे कंपाऊंडचं? इथिन. आता याच्यामध्ये आपण कशाची ऍडिशन करूयात? हायड्रोजनची. आता लक्षात घ्या, हायड्रोजनची ऍडिशन करत असताना आपल्याला याच्यामध्ये कॅटलिस्ट टाकावं लागतात. प्लॅटिनम ओव्हर निकेल किंवा राणी निकेल असे कॅटलिस्ट तुम्हाला याच्यासाठी काय करावे लागतात? वापरावे लागतात. म्हणजे ही जी अभिक्रिया आहे ही काय होते? लवकर होते. मग आता ह्या अभिक्रियेमध्ये बघा, ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज देअर. याच्यापैकी बघा, हा जो एक हायड्रोजन आहे हा या एका कार्बन वरती अटॅच होतो, आणि दुसरा जो हायड्रोजन आहे तो या कार्बन वरती अटॅच होतो. मग हा या CH2 वरती एक हायड्रोजन ऍड झाला, काय झालं त्याचं? CH3. है ना? CH2 वरती हायड्रोजन एक ऍड झाला म्हणजे झाला त्याचा CH3. आता डबल बॉन्ड होता तो झाला सॅच्युरेटेड, त्याचा झाला सिंगल बॉन्ड. आणि बघा, ह्या CH2 वरती एक हायड्रोजन ऍड झाला, याचा पण काय झाला? CH3. मग या अभिक्रियेमध्ये बघा, इथिनचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? इथेन या मॉलिक्युल मध्ये होतं. म्हणजे बघा, ENE रिप्लेस बाय ANE, डबल बॉन्ड कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. आणि ह्या रिएक्शन मध्ये हायड्रोजनचे ऍडिशन होते, म्हणून हिला काय म्हटलं जातं? रिडक्शन रिएक्शन. काय म्हटलं जातं? रिडक्शन रिएक्शन. काय म्हटलं जातं?
रिडक्शन रिएक्शन. आलं लक्षामध्ये? किंवा आता दुसरी अभिक्रिया बघा, CuO प्लस H2, कॉपर ऑक्साइड प्लस हायड्रोजन. आता कॉपर ऑक्साइड जो आहे ना, ही पावडर आहे आणि ही जी पावडर आहे तर ती रेडी काय म्हणतात ना त्याला, ब्लॅक कलरची पावडर आहे. कशाची? कॉपर ऑक्साइडची ब्लॅक कलरची पावडर आहे. जेव्हा तुम्ही याच्यावरती हायड्रोजन गॅस पास करता, म्हणजे हायड्रोजन गॅसची ऍडिशन होते, तेव्हा होतं काय माहिती का, तर याच्यापासून आपल्याला मिळतं कॉपर प्लस H2O, कॉपर प्लस H2O. आता या रिएक्शनला जरा काळजीपूर्वक बघा. वरवर पाहता तुम्हाला असं दिसेल की हायड्रोजनची ऍडिशन होतीये. नाही, या रिएक्शन मधून हा जो H2 आहे ऍक्च्युली हा ऑक्सिजन काय करतोय, रिमूव्ह करतोय. म्हणजे बघा, कॉपर ऑक्साइड या रिएक्टंट मधून ऑक्सिजन रिमूव्ह झाला, निघून गेला. म्हणून या कॉपर ऑक्साइडचा काय उरला, फक्त कॉपर. आणि कॉपरचा रंग तुम्हाला माहितीये, रेडिश कलर असतो कॉपरचा, है ना, तांबट रंग, तांबडा म्हणजे कॉपर. मग हा तांबड्या रंगाचा रेडिश कलरचा कॉपर काय होतो, शिल्लक राहतो. आणि हा जो ऑक्सिजन आहे हा H2 मॉलिक्यूल घेऊन जातो आणि त्याचं काय बनतं, H2O. H2O ला आपण काय म्हणतो, वॉटर, है ना, वॉटर तयार झालं याच्यामधून. म्हणजेच काय, व्हेन copper oxide react with hydrogen gas, it gives copper plus water molecule. So the reddish color of this, blackish powder of this copper oxide, it's converted into reddish copper. आलं लक्षामध्ये? मग ह्या अभिक्रियेमध्ये ऑक्सिजन बाहेर पडतो. दोन अभिक्रिया आपण बघितल्या. पहिली अभिक्रिया काय, ज्याच्यात हायड्रोजन ऍड झालं, आणि ही जी दुसरी अभिक्रिया आहे याच्यात काय, ऑक्सिजन रिमूव्ह झाला. आणि ह्या दोन्ही रिएक्शन कशाच्या आहे, रिडक्शन. मग रिडक्शनची व्याख्या काय, द रिएक्शन इन विच हायड्रोजन इज ऍडेड और ऑक्सिजन इज रिमूव्ह इज कॉल्ड रिडक्शन रिएक्शन. ज्या अभिक्रियेमध्ये ऑक्सिजन ऍड होतो किंवा हायड्रोजन रिमूव्ह होतो, उलट झालं, ज्या अभिक्रियेमध्ये हायड्रोजन ऍड होतो किंवा ऑक्सिजन रिमूव्ह होतो, अशा अभिक्रियेला काय म्हटलं जातं, रिडक्शन रिएक्शन. म्हणजेच काय म्हटलं जातं, तिला क्षपन अभिक्रिया असं म्हटलं जातं. लक्षामध्ये, रिडक्शन. मग ही जी रिडक्शन रिएक्शन आहे याचे अजून काही उदाहरणं आहेत का, तर एक उदाहरण आहे बघा, जे पुस्तकात नाहीये तुम्हाला. तिसरं उदाहरण, ओझोनचं रिडक्शन होतं आणि याच्यापासून बघा O2 प्लस O रेडिकल तयार होतो. O2 प्लस O, इसको नैसेंट ऑक्सीजन भी बोलते हैं, इसको आप ऐसा भी बोल सकते. ठीक आहे. मग इथं बघा, ओझोन मधून एक ऑक्सिजन कमी झाला म्हणजे कोणती रिएक्शन आहे, रिडक्शन रिएक्शन आहे. कळलं? हे सुद्धा रिडक्शन रिएक्शनचं उदाहरण आहे. ही सुद्धा रिडक्शन रिएक्शन आहे आणि ही सुद्धा रिडक्शन रिएक्शन आहे. चला बघा पुस्तकात कसं दिलेलं आहे. ऑन पेज नंबर 43, कॅन यू टेल, लुक at the chemical equation 6. What is the type of this reaction in which the vanaspati ghee is formed by the vegetable oil? बघा, 6वी जी रिएक्शन बद्दल ते बोलतायत, आपण काय घेतलं होतं बघा, व्हेजिटेबल ऑइल प्लस हायड्रोजन, इट गिव्स वनस्पती घी. म्हणजे व्हेजिटेबल ऑइल वरती आपण काय केलं होतं, हायड्रोजनची ऍडिशन केली होती आणि याच्यापासून काय बनवलं होतं, वनस्पती घी बनवलं होतं. मग बघा, ज्या रिएक्शन मध्ये हायड्रोजनची ऍडिशन होते तिला काय म्हटलं जातं, रिडक्शन. सो दॅट इक्वेशन 6 number equation was reduction reaction. Move further. The chemical reaction in which reactant gain hydrogen are called reduction. ही एक व्याख्या आहे बघा, अंडरलाइन करा आणि लिहून घ्या हे स्टेटमेंट. काय, पहिलंच, the chemical reaction in which the reactant gain hydrogen is called reduction reaction. Similarly, the reaction in which the reactant loses oxygen to form the product is called as a reduction.
म्हणजे दोन्ही स्टेटमेंट जर कंबाईन केले तर मी जे अगोदर बोललो ते स्टेटमेंट तयार होतं. द रिएक्शन इन विच द रिएक्टंट गेन हायड्रोजन or loss oxygen is called reduction reaction. दोन्ही स्टेटमेंटला कंबाईन केलं. आलं लक्षामध्ये? ज्या अभिक्रियेमध्ये हायड्रोजन ऍड होतो किंवा ज्या अभिक्रियेमधून ऑक्सिजन रिमूव्ह होतो त्या अभिक्रियेला रिडक्शन रिएक्शन अभिक्रिया असं म्हणतात. The substance that brings about the reduction is called reductant or reducing agent. आता बघा, जसं ऑक्सिडंट आणि ऑक्सिडायझिंग एजंट एक कन्सेप्ट होती है ना, ऑक्सिडंट तिलाच आपण ऑक्सिडायझिंग एजंट असं म्हटलं. तसंच एक घटक असतो त्याला म्हणतात रिडक्टंट. काय म्हणतात? रिडक्टंट. किंवा यालाच एक शब्द आहे बघा, रिड्युसिंग एजंट. काय शब्द आहे? रिड्युसिंग एजंट. मग रिडक्टंट म्हणजेच रिड्युसिंग एजंट कशाला म्हणायचं? तर जसं मी तुम्हाला सांगितलं, ऑक्सिडंट म्हणजे जो ऑक्सिडेशन घडवून आणतो तो ऑक्सिडंट. मग रिडक्टंट म्हणजे काय? जो रिडक्शन घडवून आणतो तो, त्याला म्हटलं जातं रिडक्टंट. ठीक आहे. सो द रिडक्टंट इज अ सबस्टन्स, इज अ रिएजंट विच प्रोव्हाइड हायड्रोजन इन द रिएक्शन. लक्षामध्ये, जो हायड्रोजन देतो, जो रिएजंट हायड्रोजन देतो त्याला रिडक्टंट असं म्हणतात. किंवा जो सबस्टन्स रिडक्शन घडवून आणतो त्याला काय म्हटलं जातं? रिडक्टंट किंवा रिड्युसिंग एजंट असं म्हटलं जातं. आलं लक्षामध्ये? जसं हायड्रोजनचे ऍडिशन करत असताना इथं आपण कॅटलिस्ट वापरला होता है की नाही, रिएक्शन फास्टर करून आणण्यासाठी. अजून एक रिएक्शन आपल्याला दिलेली बघा, ही वाली, कॉपर ऑक्साइड प्लस हायड्रोजन. सी, when hydrogen gas is passed over black copper oxide, a reddish color layer of copper is formed. The reaction CuO plus H2 gives Cu plus H2O. Which is the reductant in this reaction? So this hydrogen is the reductant. And which is the reactant which has gone undergo the reduction? बघा, H2 हा रिडक्टंट आहे, तर CO कॉपर ऑक्साइड हा काय आहे? तर हा रिएक्टंट आहे. हा रिएक्टंट आहे ज्याचं रिडक्शन होतंय. आणि हायड्रोजन हा रिडक्टंट आहे जो कॉपर ऑक्साइडचं रिडक्शन करत आहे. रिएक्टंट, रिडक्टंट. रिएक्टंट जो रिडक्शन मध्ये जातोय आणि रिडक्टंट जो रिडक्शन घडवून आणतोय. ठीक आहे, हे दोन घटक समजून घ्या जरा. त्यानंतर in this reaction an oxygen forms goes away from copper oxide, which means that the reduction of copper oxide takes place, whereas hydrogen molecule takes up the oxygen atom and water molecule is formed, meaning the oxidation of hydrogen takes place. Thus oxidation and reduction occur simultaneously. The reductant is oxidized by the oxidant and the oxidant is reduced by the reductant. Due to this, the characteristics of the reduction and oxidation reaction in a single term called redox reaction, it is used in place of two terms, redox reaction, that is reduction चा RED रेड हा शब्द घेतलेला आहे, प्लस ऑक्सिडेशन चा OXI हा शब्द घेतलेला आहे, आणि OX हा शब्द घेतलेला आहे. OX हे लेटर घेतलेले आहे आणि त्याचं बनलेलं आहे रेडॉक्स हा शब्द. नाउ प्लीज सी, इफ we consider this reaction, बघा, हायड्रोजन हा ऑक्सिजन रिमूव्ह करतोय कशामधला? हो, कॉपर ऑक्साइड मधला, आणि याचं कॉपर मध्ये कन्व्हर्जन करतोय. थोडक्यात काय, कॉपर ऑक्साइडचं काय झालं? रिडक्शन. कॉपर ऑक्साइडचं काय झालं? रिडक्शन, कारण त्याच्यातून ऑक्सिजन निघून गेला. दुसरीकडे हायड्रोजनकडे जर तुम्ही बघितलं, प्लीज सी द हायड्रोजन. हायड्रोजन वरती ऑक्सिजन ऍड झालेला आहे. म्हणजे जर तुम्ही अगोदरच्या कन्सेप्ट कडे गेले, ऑक्सिडेशन कडे, तर ज्या अभिक्रियेमध्ये ऑक्सिजन ऍड होतोय म्हणजे हायड्रोजननी ऑक्सिजन घेऊन गेला, मान्य आहे, पण हायड्रोजनवर ऑक्सिजन ऍड झाला ना. मग हायड्रोजन वरती ऑक्सिजन ऍड झाला, त्याचं कन्व्हर्जन झालं H2O. थोडक्यात या हायड्रोजनचं काय झालं? ऑक्सिडेशन.
काय झालं? ऑक्सिडेशन. म्हणजे बघा हा, ही जी रिएक्शन आहे, या रिएक्शन मध्ये कॉपर ऑक्साईडचं रिडक्शन घडून येतं, तर हायड्रोजनचं ऑक्सिडेशन घडून येते. म्हणजे दोन्ही रिएक्शन ऍट अ टाइम चाललेलं आहे. कॉपर ऑक्साईडचं रिडक्शन पण होतं इथं आणि हायड्रोजनचं ऑक्सिडेशन पण होतंय. का? कारण हायड्रोजन वरती ऑक्सिजन ऍड होतोय, दिसतोय आपल्याला. हे बघा, H2 चं कन्वर्जन H2O मध्ये झालं, म्हणजे याच्याकडे ऑक्सिजन ऍड झाला. मग इथं रिडक्शन पण झालं, ऑक्सिडेशन पण झालं. अशा दोन्ही रिएक्शन ज्या वेळेस एकाच वेळेस सायमल्टेनियसली घडून येतात, तेव्हा त्या रिएक्शनला एक शब्द दिला जातो, एक टर्म आहे ती म्हणजेच रेडॉक्स रिएक्शन. काय? रेडॉक्स रिएक्शन. मग ही रेडॉक्स रिएक्शन म्हणजेच काय? कुठून आला हा शब्द? रेडॉक्स हा शब्द कसा आला? तर बघा, रेडॉक्स मधला रेड जो आहे तो रिडक्शन साठीचा शब्द आहे आणि ऑक्स हा शब्द जो आहे तो ऑक्सिडेशन साठीचा शब्द आहे. म्हणजेच रिडक्शनचे पहिले 3 लेटर, पहिले 3 अल्फाबेट RED घेतलेले आणि ऑक्सिडेशनचे पहिले 2 अल्फाबेट. याची फोड कशी बघा रेडॉक्सची? रेडॉक्स, रेड ऑक्स इज इक्वल टू, कसा झाला शब्द तयार? रिडक्शन. रिडक्शन या शब्दामधून कोण घेतला? रेड, RED, आणि प्लस ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन या शब्दामधून कोण घेतला? ऑक्स. आहे का नाही? बघा, रेड ऑक्स, रेडॉक्स. रेडॉक्स रिएक्शन. मग रेडॉक्स रिएक्शनचं स्टेटमेंट काय? द रिएक्शन इन विच रिडक्शन अँड ऑक्सिडेशन occurs simultaneously is called reduction reaction. पुन्हा एकदा, the reaction in which reduction and oxidation occur simultaneously is called redox reaction. ज्या अभिक्रियेमध्ये रिडक्शन आणि ऑक्सिडेशन एकाच वेळेस घडून येतं, त्या अभिक्रियेला रेडॉक्स अभिक्रिया असं म्हटलं जातं. त्या अभिक्रियेला रेडॉक्स अभिक्रिया असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, ह्या लेक्चरला आपण इथं थांबूया. पुढच्या लेक्चरला आपण अजून काही अभिक्रिया बघणार आहोत, अजून ह्या रेडॉक्स रिएक्शनची माहिती घेणार आहोत. ठीक आहे? आजच्या लेक्चरला आपण काय बघितलं एकदा रिवाइज करून घ्या. आजच्या लेक्चरला आपण बघितलं रिडक्शन काय असतं. ऍडिशन ऑफ हायड्रोजन ऑर रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड रिडक्शन. मग रिडक्शन मध्ये हायड्रोजन ऍड होतो किंवा ऑक्सिजन रिमूव्ह होतो. रिएक्शन बघितल्या, पण त्यात आपल्याला एक लक्षात आलं की ज्या अभिक्रियेमध्ये ऑक्सिजन रिमूव्ह होतोय, सायमल्टेनियसली दुसरीकडे ऑक्सिजन ऍड पण होतोय, एकीकडून रिमूव्ह दुसरीकडे ऍडिंग, अशा अभिक्रियेला काय म्हटलं जातं? रेडॉक्स रिएक्शन सुद्धा म्हटलं जातं. रेडॉक्स रिएक्शन पण आपण बघितले. जो घटक रिडक्शन घडवून आणतो त्याला रिडक्टंट असं म्हणतात. हेही आजच्या लेक्चरला आपण बघितलं. तर इथं थांबूयात. उद्या रिडक्शन आणि रेडॉक्स रिएक्शन यांचे अजून काही उदाहरणं आपण बघू, यांच्याबद्दल अजून माहिती मिळवू उद्याच्या लेक्चरला. तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा. शिकणं थांबवू नका. धन्यवाद.